वर्दळीचा कार्यक्रम झाला आणि अशा प्रकारचं एवढं छानसं अशा पद्धतीचं बांधकाम या ठिकाणी बसण्यासाठी होईल याची कल्पना आम्हाला नव्हती। या एवढ्या 7-8 दिवसापासून आम्ही हे पाहतोय आणि नाना अशा प्रकारचं काम करतायत याचा अनुभव आम्हाला नंदनवनच्या ज्येष्ठ नागरिकांकडून आलेला आहे। त्यामुळे नाना असंच काम करत राहतील अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। या पारसिकनगर प्रभागामध्ये विविध प्रकारच्या इथे योजना याआधी पण आपण आणलेल्या आहेत। नानांनी आणि दादांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे आरोग्य शिबिर अशा वेगवेगळ्या योजना इथे झालेल्या आहेत। पण हा जो कट्टा आहे याचं एक वेगळंच आकर्षण आहे। तुम्ही पाहिलं असेल कट्ट्याची जी रचना आहे ती सगळ्यात वेगळी आहे आणि खास करून हा महिलांसाठी कट्टा आहे। महिलांना देखील विरंगुळा हवा त्यासाठी या कट्ट्याचं आयोजन केलेलं आहे आणि हा सर्व कार्यामध्ये नानांचा पूर्णपणे हातभार आहे। नानांनी ही योजना त्यांची संकल्पना आहे असं म्हटलं तरी चालेल आणि त्यातून आपण हे बघतो हा कट्टा आज झालेला आहे। त्या कट्ट्यामध्ये आजूबाजूला पण तुम्ही पाहत असाल ज्येष्ठ नागरिक कट्टे आहेत, तिथे देखील मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे। खरं तर वाशी नगरवासियांची अनेक वर्षी मागणी होती। बाजूशी ज्येष्ठ कट्टा आहे त्यांची मागण्यांना हा आपला ज्येष्ठ आपल्याला कमी पडतोय। या संदर्भात माझी एक मनात विचार आहे की चांगल्या पद्धतीने एक संख्या असली पाहिजे का कट्टे आहेत आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक अनेक कट्टे आहेत, आपण अनेक कामं करतो। या 2017पासून निवडून असून या भागात हे सध्याचे रस्ता दिसतात डांबरीकरण अनेक शोषण कामं असतील, मग महानगर गॅसचं पाण्याची समस्या आपण थोडं बसण्याकरता ठिकाण ज्येष्ठांना हा सकाळ संध्याकाळ आजार असला पाहिजे। राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मान्य खासदार श्रीकांत गोपालन किंवा ऋषीदादा यांचे काम करत असताना जनतेला काय हो ते सन्मान नगरसेवक ओळखलं पाहिजे आणि ते काम केलं पाहिजे। मला का त्याची पूर्तता झालेली आहे। आज आम्ही 4 वर्ष माजी नगरसेवक आहोत। जरी माजी नगरसेवक आमच्या कामाची पद्धत तीच आहे, आमच्या शासन आमचं आहे त्यांच्याकडे फंड मिळतो त्या फंडातून आमचं काम केलं जातं आणि मला वाटतं जे योजना आपल्या मनात असल्यानंतर आपण ते चांगलं काम केले भावना असली पाहिजे।